हा हँडीक्राफ्टचा तास नाही आहे बरं का, तर हा आहे समर कॅम्प वैज्ञानिक खेळण्यांचा. विज्ञान जे जाणवतं पण शब्दात मांडता येत नाही. विज्ञानाशिवाय आपलं जीवन अशक्य. यावर्षी आम्ही टॉपिक निवडला आहे हवा. अशी खेळणी ती तर कोणीही शिकू शकतो, आजकाल खूप सोपं झालं आहे. पण ही खेळणी शिकवताना मुलांच्या न कळत त्यांना हवेसारखं शिकवू शकणारी, हवेसारखं व्हायला लावणारी, हवेचा गुणधर्म त्यांच्या अंगात बांधणारी. म्हणजे बघा कसं ते हवा हसते पण दिसत नाही, पण जाणवते. हवेला गंध नाही, मात्र गंध वाहून आणते. हवा जर ताकद तिची वापरली तर उन्माद घडवू शकते, वृक्ष उखळू शकते. पण तीच मंद हवेची झुळूक सगळ्यांच्या मनावर फुंकर घालते, आपलं दुःख वेदना हरवून टाकते. त्याचबरोबर हवेच्या बरोबर आपलं मनोगत दूरवरच्या आपल्या माणसापर्यंत पोचवते. अशा प्रकारचे अनेक हवेचे गुणधर्म. सहजासहजी न दिसणारी तरी असणारी, हवेशिवाय जीवन अशक्य. आपल्या मुलांनी पण असंच बनलं पाहिजे. ती समाजात असली पाहिजे आणि त्यांच्याशिवाय समाज अपुरा वाटला पाहिजे. अशा प्रकारची व्यक्तिमत्व आपल्याला घडवायची असतील तर सुट्टीचा छान उपयोग करून घ्या. आज आहे हवा, उद्या आहे पाणी. या प्रत्येक गोष्टीचं मूल्य या मुलांना कळून दे, त्यांच्यात रुजू दे. आणि आपली मुलंही अशीच हवेसारखी तरल मनाची, तरी संवेदनाशील, अतिशय शक्तिमान, ताकदमान, ज्यांचं मन घट्ट आहे, कोणत्याही प्रसंगात कचरत नाही, घाबरत नाही, निर्धाराने सामोरं जातं आणि विजयही मिळवतं. मिळवलेल्या विजयाचा गर्व नाही आणि झालेल्या पराभवाचा हरतो, क्षणभर दुःखीही होतो, पण आणखीन जोमाने कामाला लागतो. तशी आपली मुलं व्हायला हवी आहे. पटताय तुम्हाला? चला तर मग संपर्क करा जरूर.